माघारीपूर्वी मोसमी पावसाचा उत्तरेतील राज्यांना मोठा तडाखा बसलेला आहे। हवामान खात्याचा देशातील 18 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा आहे, तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झालेले आहे। राष्ट्रीय महामार्गांसह 400हून अधिक रस्त्यांवरील वाहतूक ही ठप्प आहे। बद्रीनाथ आणि केदारनाथ पदपथ दुसऱ्या दिवशीही खुला झालेला नाहीये, तर त्रिकुटा पर्वतावरील दाट धुक्यामुळे वैष्णोदेवी हेलिकॉप्टर सेवा सुद्धा ठप्प झाली। व्हिएतनाममध्ये पुराचा तडाखा बसलाय। 200 जणांचा मृत्यू झालाय, तर 160 जण हे बेपत्ता आहेत। पुरातून सावरण्यासाठी व्हिएतनामची सध्या धडपड सुरू आहे। तर या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो व्हिएतनाममध्ये पूर परिस्थिती नेमकी किती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली।